खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा ही साई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना। तर आज आपण काय करणार आहे, पोह्यांचा चिवडा, पातळ पोह्यांचा चिवडा। आपण हा पातळ पोह्यांचा चिवडा बनवा। आजचा आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा बनवायचा आहे। तर आपण त्यासाठी काय घेतलं, तर शेंगदाणे घेतले, मसाला घेतलाय आपण। ह्या वेळेला मी ना सुहाना मसाला घेतलाय आणि रेडीमेडच घेतलाय, बनवला नाहीये। ह्या डाळ्या, हे खोबरं आणि किशमिश आणि हे ड्रायफ्रूट सगळे घेतले। हे ड्रायफ्रूट घेतलेत, म्हणजे बदाम आणि काजू, खोबरं, पिठी साखर, मीठ असं घेतलंय। आणि हा आपला, आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट कढीपत्ता, कारण कढीपत्ता टाकल्यावर छान स्वाद येतो। आणि मिरची पण टाकू आपण थोडीशी कापून। चला तर मग आपण आता चिवडा बनवूया पातळ पोह्यांचा। ओम गणपतये नमः। आई अन्नपूर्णा माते की जय। आई अन्नपूर्णा मातेभ्यो नमः। तर आपण आईचं नाव, अन्नपूर्णा मातेचं नाव घेऊन आपण सुरुवात केली। आता आपण हे शेंगदाणे घेतलेत, ते आपण तळून घेऊया। मग ह्या चाळणीमध्ये ठेवले ना शेंगदाणे, किंवा प्रत्येक सगळं की ना तेल मग काळं होत नाही ना, असं नंतर तर पोहे करताना होतात, पण तरी एवढं होत नाही काळं। म्हणजे बघा आता हे शेंगदाणे असे तळून घेते, आणि काढायलाही प्रॉब्लेम होतो ना, मग हे असे सहज काढता येतात शेंगदाणे। हे शेंगदाणे आता मी तळून घेते। जास्त काळपट पण नाही करायचे, जास्त मध्यम असे ठेवायचे, कारण नंतर आचवर ते परत गरम होतच असतात ना। शेंगदाणे आपण असे तळून घेतले आणि इथे ना चाळण ठेवले, आणि त्या चाळणीमध्ये ठेवतो, म्हणजे मग तेल पडेल ना, ते खाली पडेल मग, म्हणून चाळणीत ठेवतो। आता हे काढतो, सगळं मी चाळणीमधूनच घेते, छान फ्राय होऊन निघतं। है ना, मस्त भाजून तळून निघालं ना। हे छान असं खोबरं आपण तळून काढलं, आणि याच्यात ठेवायचं जेणेकरून ते निथळेल ना। ह्या डाळ्या घेतोय आता आपण, आणि तेलामध्ये टाकलं ना ते एक एक असं म्हणजे पटपट निघत नाही, काही जळतं, काही हे होतं। हे बरोबर बघ तेवढंच लिमिटेशनमध्ये असतं ना, ते बरोबर होऊन जातं, त्यामुळे ही जाळी बरी पडते। काळे बेदाणे तळून घेतले। आता हे स्वस्त रहा आणि मस्त रहा, मस्त फराळ करा आणि मस्त मस्त खावा, दिवाळी साजरी करा। अशी ही दिवाळी आपली साजरी करायची आपण सगळ्यांनी। हे बघा मस्त असं फ्राय झालं की नाही, मग दोन्ही चिवड्याचे, मग तो तिसरा पण आपल्याला करायचा असेल ना पोह्यांचा, तो दुसरा करायचा ना, तर मग वेळ भेटला तर तोही करू। तर मग त्यासाठी सगळं हे करून ठेवलं नाही एकदा की मग बरं ना, 10 वेळा तळत बसायचं नाही। पण सगळं हे ना साहित्य तळून घेतलं। आता आपल्याला फक्त कढीपत्ता आणि मसाला टाकायचा, हो की नाही। हे पोहे घेतलेत आपण आता हे पोहे ना उन्हामध्ये वाळवले होते, 2 दिवस ठेवले होते। आता आपण हे थोडे थोडे करून आहे ना भाजून घेऊया, म्हणजे थोडेसे हे होते ना, असे थोडे थोडेच घ्यायचे आणि असे भाजून घेऊया, म्हणजे छान भाजल्या जाईल ना, म्हणून थोडे थोडे घेऊया आपण आणि भाजून घेऊया, बाजूला ठेवूया। आणि मग त्यामध्ये मिक्स करायचं आहे। हा पण असा सोपा आहे चिवडा, असं काही हे नाही। असं भाजून घ्यायचा चांगला, की चांगला असा हे झाला पाहिजे, परतून आला पाहिजे, हो की नाही।
ओम गं गणपतये नमः. आई अन्नपूर्णा माता की जय. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर. असं अन्नपूर्णेचं भजन गावं नाही का, मग छान प्रसादासारखंच आपला स्वयंपाक होतो. तसं आपला फराळ पण छान छान होईल. असा आपण देवाचं किंवा एखादं आपल्याला आवडतं गीत पण गायलं ना तर खूप छान आपण प्रसन्नतेने करतो ना. आणि प्रेम आणि आपले वस्तू साहित्य ते आणि आपलं प्रेम आणि ते मग भक्तीमध्ये मग गायलं की अजून तो पदार्थ छान होतो. मग आता छान झाले ना पोहे भाजून. आता हे परत आपण भाजायला घेतले. तर आपण नेहमी देवाचं नाव घ्यावं. ओम गणपतये नमः. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं दीक्षां देहि च पार्वती. माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवानां शिवभक्ताच स्वदेशो भुवनत्रयम्. आपण असा अन्नपूर्णेचा मंत्र स्वयंपाक करताना म्हटला ना की अन्नपूर्णा माता प्रसन्न होते आणि धनधान्यामध्ये काहीच कमी पडत नाही. म्हणून अन्नदेवताचा मंत्र म्हटला पाहिजे. मस्त असा भाजून घ्यायचा. असा झाला पाहिजे मस्त असा. हे बघ है ना, असा भाजून घ्यायचा. छान भाजला गेला बा पोहे. हे पातळ पोहे असे छान भाजले गेले. फोडणी देऊया आपण मस्त आता चिवड्याला. ही मोहरी टाकली, थोडेसे जिरे टाकले. आता मिरची चांगली फ्राय करून घेऊया. मिरची ना पूर्ण अशी चांगली फ्राय करून घ्यायची. त्यातलं पाणी ना सगळं निघालं पाहिजे, कारण मग तो टिक्क्याला हवा ना आपल्याला. मिरची अशी कुडकुडीत करून घ्यायची छान. हळद टाकली, पिठी साखर टाकली आणि मीठ टाकून दिलं याच्यामध्ये. आता हिंग टाकूया थोडंसं. हिंग टाकून आणि मिरची आहे ना एकदम अशी फ्राय करून घ्यायची. म्हणजे ती हे झाली नाही पाहिजे ना, सगळं त्यातलं पाणी आहे ना सगळं म्हणजे पूर्ण असं ड्राय करून घ्यायचं. चांगली फ्राय करून घ्यायची, तळून घ्यायची छान मिरची. आता कढीपत्त्यातलं पण तेल आहे ना पूर्ण काढून घ्यायचं, पूर्ण फ्राय करायचं. आणि त्यामध्ये पण पाणी असेल ना ते पाणी पण हे करून घ्यायचं. एकदम छान असं फ्राय करून घ्यायचं. त्यात पाणी नाही राहिलं पाहिजे, कारण त्यामध्ये पाण्याचं हे होतं ना. कढीपत्त्याचा पण स्वाद पण येतो चिवड्याला. मस्त असा खमंग वास येतो. आणि कढीपत्ता आपण खाल्ला तरी सुद्धा तो आरोग्यासाठी पण चांगला असतो ना. म्हणून मग कढीपत्ता असा मस्त टाकायचा. आणि बाजारात एवढा कढीपत्ता आला आहे ना की आता चिवडे बनवणार ना सगळ्याजणी, म्हणून चिवड्यांसाठी असा मस्त आला आहे कढीपत्ता बाजारात. आता हे मस्त असं तळून घेऊ आपण. मस्त असं चटकदार ना चिवडा आपला तयार होईल आता आपला, नाही का. म्हणजे बघा काय ते तिखट खारट नाही म्हणता येणार, असा गोडसर तिखट आंबट असा खट्टा मिठ्ठा. हां असं म्हणायचं होतं मला, खट्टा मिठ्ठा. आता झाला ना मस्त असं फ्राय. बघ कुरकुरीत झाला असा फ्राय झालेला.
ही फोडणी अशी मस्त टाकायची याच्यावर, है ना. तिकडे गेलं बंद कर परत. फोडणी सगळी अशी टाकायची आणि मस्त असं फ्राय करून. आली ग आली. हे सगळं आता आपण याच्यामध्ये टाकूया. आली ग बाबा. आमची दुर्वा आली शाळेतून. मग तिला मम्मा पाहिजे तिची. हे बघा हे सगळे काजू बदाम हे सगळं आपण आता याच्यामध्ये टाकतोय. जा आता हा मिक्स करून घ्यायचा असं मस्त. फोडणी टाकली ना असं मस्त खमंग लागली काय फोडणी. आता मस्त असा हलवून घ्यायचा. थंड झाला की छान याच्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायचा जेणेकरून मस्त आहे. तयार. चला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कसा वाटतोय आमचा चिवडा तो बघा. असा मस्त कुरकुरीत झालाय छान असा बघा. थोडं मिक्सिंग करून घेते आता. हे असा एकजीव करून घ्यायचा चिवडा. हे बघा म्हणजे सगळं आपण टाकलेलं ना त्यामध्ये मिक्स होतं. आणि चणे शेंगदाणे खोबरं डाळ्या काजू बदाम हे सगळं टाकून असा सजलाय आपला चिवडा बघा, है ना.